बच्चों, मैं शेख सुमैया यास्मीन जाकिर बृहन-मुंबई महानगर पालिका की जानिब से जूम क्लास में आप तमाम का खैर मकदम करती हूँ। प्यारे बच्चों, लेसन स्टार्ट करने से पहले मैं आपको कुछ हिदायतें दे रही हूँ। आप उन हिदायतों को बगौर सुनेंगे। सबसे पहले तो ये कि आपके सामने जो मोबाइल है या आपके हाथ में जो मोबाइल है उसको आप आड़ा पकड़ेंगे, ठीक है। अब उस मोबाइल पर आप दरमियान में स्क्रीन पर एक क्लिक कीजिए। क्लिक करने के बाद आपको नीचे 5 फंक्शन नजर आएंगे। एक होगा म्यूट और दूसरा होगा वीडियो। तो लेफ्ट हैंड साइड में नीचे की साइड में तो आप बच्चों म्यूट पर और वीडियो को आपको अनम्यूट कर देना है, यानी उस पर लाल रंग का निशान आना चाहिए। आपकी आवाज और वीडियो दोनों पर लाल रंग का निशान आना चाहिए। किया बच्चों आपने? वीडियो भी बंद कीजिए। आपके मोबाइल के दरमियान में स्क्रीन पर आप एक छोटा सा टच कीजिए तो आपको नीचे 5 ऑप्शन नजर आएंगे। उन 5 ऑप्शन में से लेफ्ट हैंड साइड के 2 ऑप्शन को आपको रेड कलर की लाइन होना चाहिए, उस पर म्यूट वो अनम्यूट होना चाहिए, यानी उस पर रेड लाइन होंगी और नीचे अनम्यूट लिख कर आएगा और वीडियो पर भी रेड कलर का क्रॉस होगा और जिससे सवाल पूछा जाए वही जवाब देगा, ठीक है बच्चों। आज मी आपल्या समोर इयत्ता मराठीचा एक पाठ घेणार आहे। पाठ घेण्यापूर्वी मी आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे आणि मी ज्या मुलाला सांगेल त्यांनीच याची उत्तरे द्यायची आहे, ठीक आहे मुलांनो। तर माझा पहिला प्रश्न असा आहे की सुट्टीमध्ये किंवा रविवारी तुम्ही फिरण्यासाठी कुठे जातात? नूर नवाज, तुम्ही आहात? नूर नवाज, बोलिए। फाइजा शेख बोलेंगे। फाइजा शेख, क्या बोल सुट्टीमध्ये फिरण्यासाठी बाळा तू कुठे कुठे जाते? घुमाला घेते कुठे जातात फिरण्यासाठी? बाहर बाहेर कुठे? बाहेर काय असतं? दुकानाला दुकान आणि काय? आणि मुंबईमध्ये कुठं जातो बरं आपण? सब्जी घेत सब्जी घेतात आणि तस्नीम तू बोल बरं। तस्नीम, तस्नीम, फायजा माईकला अनम्यूट कर आणि सांग। हा ठीक आहे, तू सांग मुलं। रविवारी आपण सुट्टीमध्ये फिरण्यासाठी कुठे जातो? मदिया सांग। गार्डन गार्डन, व्हेरी गुड। आणि तू चौपाटी गार्डन इथे जातो की नाही? आता मुलांनो या गार्डनला मराठीमध्ये आपण काय बोलतो बरं? गार्डनला मराठीत काय बोलतात माहितीये का तुम्हाला? बाग व्हेरी गुड, बाग बोलतात। खूप छान ना। आता बागेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ना काय काय दिसतं? फामिया आहे ना, फामिया आमच्या शेख ती उत्तर देणार आहे। तिने हँड रेस केलेला आहे। फामिया सांग बरं, बागेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणकोणती फुलं दिसतात? फूल दिखताय। कोणती फुलं? फुलांची नावे सांगायची। पेड़
पेड़, हा, फुलांची कोणकोणती वेगवेगळी म्हणजे कोणकोणती? त्या फुलांची काही नावे असतील ना? हा सांगा. गुलाब, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुलाबाचा, झेंडूचा. आणखीन कोणता फुल दिसतो बरं? वेगळे, ओके, व्हेरी गुड. मुलांनो, आता मला एक गोष्ट सांगा, असं कोणतं फूल आहे जे पाण्यामध्ये किंवा चिखलामध्ये येतो? तो आपला नॅशनल फ्लावर ही आहे. कमल, कोणता फूल? कमल. व्हेरी गुड. कमल ना? आता कमलला मराठीमध्ये काय सांगतात? काय बोलतात त्याला कमलला? कमळ, कमळ. व्हेरी गुड. कमळ बोलतात ना आपण. आता मुलांनो, मी तुम्हाला हा जो कमळ आहे, या कमळच्या हा जो कमळ आहे ना मुलांनो, दिसतोय सगळ्यांना? कमळ लिहिलेला दिसतोय? फूल दिसत आहे? हा. कमळचा शेवटचं अक्षर आहे मुलांनो ळ. या ळ अक्षर आहे ना, या ळ अक्षराला वेलांटी लावून आपण आज ळीची साखळी, आज आपण ळीची साखळी हा धडा घेणार आहोत. मुलांनो, तयार आहात तुम्ही? चला तर मग आपण या विषयाचा एक व्हिडिओ पाहूया. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुमच्याशी काही प्रश्न विचारणार आहे, म्हणजे तुमची प्रश्नमंजुषाही घेणार आहे. तर मुलांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे. ओके? हॅलो मुलांनो, मी शेक्सपियर यातील राखी विभाग पेशनगर मनपा उर्दू शाळा क्रमांक 4 इयत्ता 5वी विषय मराठी. आज आपल्या समोर घेऊन सादर आहे पाठ क्रमांक 3 लीची साखळी. मुलांना, खाली काही शब्दसमूह व चित्रे दिलेली आहेत. त्यावरून शब्दसमूहाला सुसंगत अक्षर जोडून शब्द पूर्ण करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक शब्दाच्या शेवटचा अक्षर हा यही असला पाहिजे. ज्याच्या पासून शिकवण करतात. ही फळे कोणती? तुम्ही खातात ना ती फळे? काय नाव बरं त्यांचं? केळी. खूप छान. तुम्ही ओळखला? भाजी चिरण्यासाठी वापरतात. भाजी चिरण्यास कोणती वस्तू वापरतात आपण? आपली आजी पण वापरत होती ही वस्तू. याला मराठीमध्ये ना लाकडांची बांधणी. लाकडे एकत्र बांधली की त्या लाकडांची बांधणी जी असते ना, त्यांना मुळी म्हणतात. मुळी. झाडांची पाने पडपडणारी हिरव्या रंगाची असते ती. चित्रामध्ये दिसतच आहे. अरे वा, खूप छान. याला अळी बोलतात. आता कोळशाच्या रंगाची. कोळशाच्या रंगाची जी वस्तू असेल त्या वस्तूला आपण काय बोलणार? कोणत्या रंगाची आहे? काळी. अगदी
बरोबर. फुलाच्या उमलण्यापूर्वीची स्थिती. फुल उमलण्यापूर्वी काय असते? चित्रामध्ये दिसतच आहे. नका पाहू. कळी. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा एक सण. हा सण कोणता आहे? रंगांचा सण आहे. सगळ्यांचा आवडता सण हा आहे. होळी. सणाला केला जाणारा पुरणाचा एक पदार्थ. लहान मुलांना तर हा पदार्थ खूप आवडतो. गोड असतं. पोळी. आम्हीच बरोबर खातात आपण पोळी. दोन्ही हातांनी मिळून वाजवतात. तुम्ही पण वाजवतात चांगलं काम केल्यावर. टाळी. टाळी. समजलं मुलींना? धन्यवाद. हॅलो. मुलांनो, मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्यासाठी प्ले करते हा. तुम्ही पुन्हा एकदा या व्हिडिओला बघा, कारण यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे मुलांनो? मी पुन्हा एकदा व्हिडिओ प्ले करत आहे. कृष्णगढ़ मनपा उर्दू शाळा क्रमांक 4 इयत्ता 5वी विषय मराठी. आज आपल्या समोर घेऊन सादर आहे पाठ क्रमांक 3 रिची साखळी. मुलांना खाली काही शब्दसमूह व चित्रे दिलेली आहेत. त्यावरून शब्दसमूहाला सुसंगत अक्षर जोडून शब्द पूर्ण करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक शब्दाच्या शेवटचा अक्षर हा कडी असला पाहिजे. ज्याच्यापासून शिकवण करतात ती फळे कोणती? तुम्ही खातात ना ते फळे? काय नाव आहे त्याचं? केळी. खूप छान. तुम्ही ओळखला? भाजी चिरण्यासाठी वापरतात. भाजी चिरण्यास कोणती वस्तू वापरतात आपण? आपली आजी पण वापरत होती ही वस्तू. याला मराठीमध्ये ना मुलांना इडी म्हणतात. इडी. लाकडांची बांधलेली. एकत्र बांधले लाकडांची बांधलेली जी असते ना त्यांना मोडी म्हणतात. मोडी. झाडांची पाने फळफळणारी. हिरव्या रंगाची असते ती. चित्रामध्ये दिसतच आहे. ओळखा पाहू. अळी. अरे वा, खूप छान. याला अळी बोलतात. आता कोळशाच्या रंगाची. कोळशाच्या रंगाची जी वस्तू असेल त्या वस्तूला आपण काय बोलणार? कोणत्या रंगाची आहे? काळी. अगदी बरोबर. फुलाच्या उमलण्यापूर्वीची स्थिती. फुल उमलण्यापूर्वी काय असतं? चित्रामध्ये दिसतच आहे. नका पाहू. कळी. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा एक सण. हा सण कोणता आहे? रंगांचा सण आहे. सगळ्यांचा आवडता सण हा आहे. होळी. सणाला केला जाणारा पुरणाचा एक पदार्थ. लहान मुलांना तर हा पदार्थ खूप आवडतो.
बरोबर असतं. पोळी. आम्हाला बरोबर करतात आपण पोळी. दोन्ही हातांनी वरून वाजवतात. आणि पण वाजवतात चांगलं काम केल्यावर. टाळी. टाळी. तळी. समजलं मुलांना? धन्यवाद. धन्यवाद. तर मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कोणी एक सांगणार हा मला? समजलं व्हिडिओ मध्ये तुम्हाला? हा टीचर. ओके. तर मुलांनो, आज आपल्याला ना ळीची साखळी वाचायची आहे. ठीक आहे? हा. ओके. आता मी तुमच्या समोर ना काही शीट ठेवणार आहे. तुम्हाला ते वाचायचं आहे आणि मी ज्यांना सांगेल त्यांनी त्याची उत्तरे द्यायची आहे. ठीक आहे मुलांनो? तर बघा, पहिला चित्र तुमच्या समोर येत आहे. हा, सगळ्यांच्या स्क्रीनवर आहे ना? काय बोलतात मुलांनो? कोणी एक सांगायचा? व्हेरी गुड, एक्सिलेंट. पोळी. पोळी आहे ना, तुम्ही सगळे खातात. हा, दुसरा अक्षर याचा डी आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकलेला आहे. खूप छान. आता दुसरं चित्र बघूया मुलांनो. या चित्रामध्ये काय दिसत आहे बरं? कोणी एक? हा, होळी. 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 काय नाव तुमचं? अलिशबा. व्हेरी गुड अलिशबा. होळी. होळी रंगांचा सण आहे, हो की नाही? होळीमध्ये रंगाची उधळण करतात आपण. होळी. आता याच्या नंतरचा मी प्रश्न विचारणार आहे. आता नूर नवाज याचं उत्तर सांगणार हा मला. नूर नवाज. नूर नवाज, आता तुम्ही सांगायचं बरं का उत्तर. हा, कोणता पिक्चर आहे हा? कशाचं चित्र दिसत आहे तुला? व्हेरी गुड, एक्सिलेंट. म्हणजे तुम्हाला समजलं हा? टाळी. शेवटचा अक्षर हा डी आहे. आता मी पुढचा फोटो दाखवते. आता याचं उत्तर सना देणार हा. सना, अनम्यूट करायचा आणि कडी. कडी. खूप छान, खूप छान. कडी आहे ही. फुलाच्या उमलण्यापूर्वीची स्थिती आहे, म्हणजे ही कडी आहे. आता नेक्स्ट चित्र दाखवते मी. केळी. 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 तुम्ही खातात मुलांना केळी? हा. खातात ना केळी? केळी खात राहा, त्याने शक्ती मिळते. हा, सगळी फळे खायची हा मुलांना. आता पुढचं चित्र बघूया आपण. कोण सांगणार बरं याचं उत्तर? कोण देणार मला उत्तर? फामिया. हा, तुम्ही हँड रेस केलेला आहे.
फामिया उत्तर देणार. फामिया. अडी. अडी. व्हेरी गुड फामिया. एक्सिलेंट. खूप छान बेटा. आता पुढचं चित्र दाखवते मी. लाकडी. लाकडी. काय? लाकडी नाही, लाकडांची बांधलेली. मोडी. लाकडांची. व्हेरी गुड. कुणी बोललं हे मोडी? सभा. सबा. खूप छान. हा सबा. व्हेरी गुड. मोडी. खूप छान उत्तर दिलं बेटा तू. आता शेवटचं आहे. हा दाखवते मुलांना मी. हा शेवटचा. अडी. अडी नाही, इडी. राईट. व्हेरी गुड. खूप छान. अगदी बरोबर. इडी. काय बोलतात याला? इडी. बोला एकदा. इडी. माईक म्यूट ठेवूनच बोला. इडी. इडी. व्हेरी गुड. आता मुलांनो, मी नाही का तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. आता तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. जसं आपण आता ळी अक्षराने शेवट होणारे शब्द पाहिले, हो की नाही? तर आता मुलांनो, तुम्हाला अगदी सोपं असं अक्षर देत आहे. तुम्ही त्या अक्षराने सुरू होणारे शब्द सांगायचे आहे. क अक्षराने सुरू होणारा एखादा शब्द सांगायचा आहे. सुरुवातीला क आलं पाहिजे. कोणता शब्द बरं ते? कप. व्हेरी गुड. कमळ. कप. कप. कप बघितलं तुम्ही ना? सगळ्यांच्या घरात असतो ना कप. सगळ्यांच्या घरात कप असतो. हा हे बघा कप. मला माहितच होतं तुम्ही कप म्हणणार म्हणून. कप. क प कप. ठीक आहे. आणि कमळ सुद्धा. कमळ सुद्धा. हा आता आणखीन कोण सांगणार बरं? काजल. आणखीन कोण? काजल. खूप छान. हा मिदत सांग. कडू. कडू बेटा. खडू नाही, कडू. बोल. व्हेरी गुड. अलिशबा सांग बेटा तू. क ने सुरू होणारा एखादा शब्द सांगायचा बरं का? केळी. केळी. केळी तर हा केळी. व्हेरी गुड. आणखीन? केळी. मिदत, अलिशबा सांग बरं. कचोरी. कचोरी. तुला आवडते कचोरी खायला? कदम. कटहल. व्हेरी गुड. कटहल. मुलांनो, तुम्ही खूप छान उत्तरे देत आहेत. फामिया. ओके. आता मुलांनो, मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला आजचा ही ईडीची साखळी हा पाठ नक्कीच आवडला असेल. तर मुलांनो, तुम्हाला एक गृहकार्य आहे जे तुम्हाला घरी करायचं आहे. तेही आजच. आज करून तुम्हाला तुमच्या शिक्षिकेला तो व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहे किंवा तुमच्या आई बाबांना दाखवायचा आहे. तुमचा आजचा जो गृहकार्य आहे ना मुलांनो, तो आहे री अक्षराने शेवट होणारे 5 शब्द लिहा.
जसं आज आपण ळी अक्षराने शेवट होणारे शब्द पाहिले की नाही, त्याचप्रमाणे री अक्षराने शेवट होणारे आपल्याला 5 शब्द लिहायचे आहे. ठीक आहे मुलांना? चला तर मग तुम्ही हा प्रश्न लिहून घेऊ शकता वहीमध्ये किंवा याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता.